नमस्कार, मी देवा चपटे. आपलं DC9 मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे. नांदेड महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे आणि आपण आहोत आज प्रभाग क्रमांक 1 मध्ये. प्रभाग क्रमांक 1 मध्ये शिवसेनेने 4 उमेदवार दिलेत. एकंदरीत पाहायला गेलं तर बहुचर्चित म्हणून हे प्रभाग चर्चेत आहे, कारण बालाजी कल्याणकर यांनी यांच्या सुपुत्राला या प्रभागामध्ये उमेदवारी दिली. आपल्यासोबत स्वतः ते आहेत. काय सांगताय तुम्ही? नागरिकांमध्ये फिरताय, कसा प्रतिसाद आहे, काय वातावरण आहे सध्या? तुम्हाला मी प्रतिसाद सांगणार, तुम्ही सामान्य नागरिकांना प्रतिसाद विचारा, ती स्वतः सांगतील काय प्रतिसाद आहे. मी उमेदवार आहे, मी तो होच म्हणणार. आता मला माझं काम आहे, मला लोकांना सांगावं लागेल, लोकांना दाखवावं लागेल की माझं प्रतिसाद चांगलं आहे. तुम्ही सामान्य नागरिकांकडे वातावरण काय सध्या? चांगलं आहे. मी म्हणतोय ना, तुम्ही सामान्य नागरिकांकडे जा ना. तुम्ही नेत्यांची बाईट घेऊ नका, सामान्य नागरिकांकडे जा, ती सांगतील वातावरण कसं आहे, प्रतिसाद कसा आहे, तर लोक काय म्हणतात, त्यांची भावना काय आहेत. आता तुम्ही शिवसेना कोण उमेदवार आहात, निवडणुकीमध्ये उतरण्याच्या मागे, रिंगणामध्ये उतरण्याच्या मागे काय उद्देश? मी निवडणूक रिंगणात उतरण्याचा उद्देश असा आहे की जसं साहेबांना काम केले, गेल्या 16 वर्ष झाले आज साहेब लोकांच्या सेवेमध्ये आहेत, तर तीच सेवा मला माझ्या हातानं, जसं साहेबाच्या हातानं पुढे नेली आहे साहेबांना, तीच सेवा मला माझ्या हातानं पुढे न्यायची आहे. काही लोकांच्या समस्या आहेत ते पुढे न्यायची आहे. का तर कसं आहे, कोण ना कोणी आपल्या इथला की एक असा पाहिजे की जी लोकांची समस्या जाणून घेणारा पाहिजे. म्हणून मी स्वतः निघण्यात उतरले आहे आणि स्वतः मी सुशिक्षित आहे, बीटेक झालेला आहे माझं सिव्हिल मध्ये. तर मग मला पूर्ण कळून जाईल की तांत्रिक अडचणी असतात, काय असतात, ते सगळं कळून जाईल. म्हणून मी स्वतः काय वेगळं करायचं तुम्हाला प्रभागातल्या नागरिकांसाठी? नागरिकांसाठी आता साहेबाच्या माध्यमातून रस्ते, नाली, ड्रेनेज ही झालेलं आहे, लाईट बसवलेले आहेत मुंडे साहेबाच्या माध्यमातून. आता येणाऱ्या काळात आम्ही भरपूर काही समस्या आहेत ज्या आम्ही येणाऱ्या काळात त्याला मांडणार आहेत आणि त्या समस्याला निवारण करणार आहेत. जसं स्वच्छतेची समस्या एक आहे, तर स्वच्छतेच्या समस्यामध्ये आपल्याला थोडं घंटागाडीचा एक प्रॉब्लेम येते. तर त्या घंटागाडीचा प्रॉब्लेम मिटवायसाठी आपण रोज, पहिली गोष्ट तर आम्ही जाऊ चारी नगरसेवक महापालिकेत जाऊ, तर घंटागाडी तर रोज रेग्युलर पाठवू. त्याच्या व्यतिरिक्त साहेबाच्या माध्यमातून ती ड्राय वेस्ट आणि वेट वेस्टचे डस्टबिन्स लावलेले आहेत, लावल्या जाणार आहेत सगळ्यांच्या घराच्या बाहेर येणाऱ्या काळात. तर तिथं समजा घंटागाडी एक दोन दिवस आड जरी आली तर ती लोकांना मदत होईल. समजा कचरा टाकायला जी कचरा लोक ओपन प्लॉट किंवा इतर घरात ठेवतात, ज्यांना की काय आरोग्याच्या समस्या येतात कचऱ्यामुळे, तर ती येणार नाही येणाऱ्या काळात. आणि येणाऱ्या काळात आपल्या प्रभागात अंगणवाडीची एक समस्या आहे. आता आपल्या प्रभागात अंगणवाडी नाही, तर येणाऱ्या काळात आम्ही स्वतः सगळे मिळून साहेबाकडे मागणी टाकलेली आहे आणि साहेबांना पण आम्हाला ही दिलंय की बा येणाऱ्या काळात आपण महापालिकेची अंगणवाडी आणू, जिल्हा परिषदची नाही, महापालिकेची अंगणवाडी आणून आपल्या प्रभागात. आणि दुसरा एक मुद्दा आहे की बा शुभ शौचालय नाहीत. आपल्या इथं बुधवारचा बाजार भरतो किंवा सामान्य नागरिक फिरता, आम्ही फिरतोय प्रचाराला. आता आम्हाला बाथरूम आली, वॉशरूम आली, तर आम्हाला कुठं जाऊ कळणं चालेल. लोकांच्या घरात तर जाऊ शकणार ना आम्ही, किंवा लोक तर करू देणार नाही. तर आणि ओपन प्लॉट मध्ये उमेदवार करेल तर उद्या बातमी लागेल उमेदवार ओपन प्लॉट मध्ये पुतायला म्हणून, हे की नाही. तर तिथं एक आम्हाला स्वतः कळालं किंवा आपल्या प्रभागात 2 ते 3 शुभ शौचालय पाहिजेत, जी की बा इमर्जन्सी बाथरूम, वॉशरूम काही आली तर आपल्याला ही होईल. आणि दुसरा एक मुद्दा आहे सुरक्षेचा. जसं तुम्हाला माहिती आहे, वाढतं शहर आहे, वाढता प्रभाग आहे आणि पूर्ण शहरात तुम्ही म्हणसाल तर हा प्रभाग सगळ्यात जास्त त्वरितीनं वाढत आहे. तर सुरक्षेचा एक विषय आहे. का तर जसं आपण म्हणता कोणती गोष्ट चांगली होती तर तिथे तर वाईटपणा पण येतेच. तर ते सुरक्षेचा एक गंभीर विषय आहे. का तर वाढती गुन्हेगारी आहे शहरामध्ये, तर त्या सुरक्षेच्या उद्देशाने आम्ही CCTVचं माध्यम करणारा पोलीस चौक्या जिथं आम्हाला देता येईल. जसं आम्हाला काल एक मागणी आली गजान मंदिरापाशी की एक पोलीस चौकी द्या. आता तो सगळ्यात एकदम लास्टचा एरिया आमच्या प्रभागाचा, तिकडे आतापर्यंत वस्ती जास्त नाही, वस्ती आहे मात्र जास्त नाही. येणार काळात मात्र ती पूर्ण वस्तीनं भरेल. तर तिथं एक पोलीस चौकी द्यायची मागणी आली, तर आम्ही त्याच्यावर पण ही करू. आता आमच्याकडे आमदार साहेब आहेत, त्यांचा सपोर्ट आहे आणि त्यांच्या माध्यमातून, आमच्या माध्यमातून आम्ही महापालिकेत आवाज उठू आणि एक तिथं सुरक्षेचा एक विषय गंभीर आहे, तिथं एक आवाज उठू. आणि येणार काळात अजून एक आहे की बा जी तरुण आहेत ती भरपूर बेरोजगार आहेत, अनएम्प्लॉईड आहेत. तर त्या अनएम्प्लॉईड तरुणाला एम्प्लॉयमेंट लावण्यासाठी आपल्याला आमदार साहेबांच्या माध्यमातून माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेनेचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून आणि आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः त्या बैठकीत होतो उपस्थित, की इथं टाटा इन्क्युबेशन सेंटर येणार आहे. तसंच तुम्हाला माहिती आहे, तर टाटा इन्क्युबेशन सेंटरला जी अनएम्प्लॉईड मुलं आहेत तर त्यांना रोजगाराची निर्मिती होईल, प्रशिक्षण होईल. समजा कोणाकडे काही आयडियाज असतील तर त्यात इन्क्युबेट होऊ शकतात. आता गव्हर्नमेंटच्या भरपूर स्कीम आहेत, ती अजून सामान्य नागरिकांना माहित नाही, त्यांना ती पण होणार आहे.
नक्कीच तर बघितलं असेल सर्व काही सांगितलेलं पाहायला मिळते. एकंदरीत त्यांनी पुढचा काय काय प्लॅन करणार आहेत ते सगळं आराखडा न्यूजच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. तुम्हाला उमेदवारी दिल्यामुळे आमदार बालाजी कल्याणकर म्हणजे तुमचे वडील त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात विरोधक टीका करतायत. कसं पाहता येईल? आता विरोधकाचं काम आहे टीका करणं. का तर मीच आतापर्यंत जे बघतोय मीडियामध्ये सगळे तुम्ही मीडियावाले विरोधकाकडे जाते तर कोणी विकासाचं बोलणं चाललंय, सगळे साहेबावर टीका करत आहेत, साहेबाला एकेरी बोलत आहेत. का तर साहेबाची लोकप्रियता सामान्य जनतेत वाढत आहे आणि येणाऱ्या काळात साहेबाला मंत्रिमंडळात स्थान भेटणार आहे येणाऱ्या 2-2.5-1.5 वर्षात. त्यामुळे सगळेच म्हणणं आहे की साहेबाचं खच्चीकरण करणं. तर मात्र येणार साहेबांनी जेवढा विकास केलाय आपल्या मतदारसंघात आतापर्यंत कोणत्याही नेत्याने केलाय मला जेवढं कळते. आणि त्यांचं काम असते टीका करणं. मी तुम्हाला पहिले पण म्हणलं तुम्ही नेते मंडळी बोलू नका. आपण लोकतंत्रात राहतो, इथं लोकांना अधिकार आहे नेते मंडळी निवडायचा. तर तुम्ही सामान्य लोकांकडे जा, ती नेते मंडळी निवडणार आहेत, आम्ही नाही. आम्ही काय 10 नेते किती 10 मतदान करू शकतील? सामान्य जनता 3 लाख सामान्य जनता आहे. तर 3 लाख सामान्य जनता निवडणार आहे कोण महापालिकेत बसेल आणि कोण पुढचा नेता होईल, कोण पुढचा नगरसेवक होईल. तर तुम्ही सामान्य जनतेकडे जा. नेते मंडळीचं काम असते टीका करणं, त्यांचं टीका करू द्या. आम्ही आमच्या कामातून उत्तर देऊ, आम्ही आमच्या जनतेच्या प्रेमातून उत्तर देऊ त्यांना. नक्कीच तर आपण पाहितलं असेल त्यांच्यामध्ये काम करण्याची तळमळ दिसते, म्हणून त्यांच्या वडिलांनी म्हणजे बालाजी कल्याणकर यांना उमेदवारी दिली. एकंदरीत त्यासोबतच बालाजी कल्याणकर यांनी एका ऑटो चालकाला देखील उमेदवारी दिलेली पाहायला भेटते. आपल्यासोबत ते ऑटो चालक सुद्धा आहेत. काय सांगसाल, तुम्हाला उमेदवारी दिली, सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी भेटल्याच्या नंतर काय भावना आहेत? माझ्या आईला म्हणजे सरस्वती बाबूराव चव्हाण यांना सर्वसाधारण महिलेतून सन्माननीय आमदार बालाजी कल्याणकर साहेब, सौभाग्यवती संध्याताई कल्याणकर आणि जिल्हा प्रमुख उमेशजी मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दूरदृष्टी ठेवून सन्माननीय आमदार साहेबांनी हे पॅनल जे तयार केलेले आहेत, नांदेड उत्तर मध्ये जेवढे उमेदवार उभे केलेले आहेत ते सगळे साहेबांनी दूरदृष्टी ठेवून आणि अभ्यास करून दिलेले आहेत. आमच्या प्रभागाचं जर घेसाल तर 4 कोणत्याचे 4 या ठिकाणी उमेदवार दिलेले आहेत. उमेश मुंडे असतील तर वरच्या पट्ट्यातून आहेत, परवाना नगर मधून माझी जी उमेदवारी आईची दिलेली आहे ती गजानन मंदिरच्या पट्ट्यातून दिलेली आहे आणि आमचे राजेंद्र दुधमल त्यांच्या मिसेस रत्नाताई दुधमलला जे दिलेली आहे ती पालीनगर या साईड कडून दिलेली आहे. आणि आमदार साहेबांच्या तर सगळीकडे नांदेड उत्तर मध्ये त्यांचा भाग असल्यामुळे त्यांना काही प्रश्न नाही. अशी दूरदृष्टी ठेवून आणि तळमळीचे जे घराघरापर्यंत, आता मी गेल्या 22 वर्षापासून शिवसेनेमध्ये काम करत असताना कधीच पदाची आशा न करता, कुठली संविधानिक पद न मागता, न पक्षाचं पद न मागता मी काम केलेलं आहे. सर्वसाधारण जनतेपर्यंत आम्ही जात होतो, दुःखामध्ये सुखामध्ये त्यांच्या तळमळीने त्यांचे कामं करत होतो. सन्माननीय आमदार साहेब जेव्हा नव्हते तेव्हा पण आम्ही पक्षाचं काम करत होतो. याचीच दखल घेऊन सन्माननीय आमदार साहेबांनी आम्हाला उमेदवारी दिली आणि समोर जाण्यासाठी मला एकच जनतेला आवाहन करायचं आहे की आमच्या सर्वसाधारण माणसाला उमेदवारी देऊन साहेबांनी काम पुढे न्यायचं आहे. साहेबांच्या मास्टर माइंड मध्ये ब्ल्यूप्रिंट तयार आहे नांदेड उत्तरच्या विकासाची आणि त्याला जर गती द्यायची असेल तर आमच्या 4ही उमेदवाराला निवडून देऊन साहेबांचे हात बळकट करा. तुमच्या समोर मागच्या वेळेस जे काँग्रेसकडून उमेदवार होते तेच उमेदवार आता भारतीय जनता पार्टीनं तुमच्या सगळ्या जनतेवर लादलेले आहेत. जर आपल्याला गेल्या 5 वर्षात 7 वर्षात त्यांनी तुमच्या दारावर येऊन काहीतरी विकास केला का? आज जर प्रभाग क्रमांक 1 मध्ये असेल तर फक्त आमदार साहेबांचेच काम आहेत आणि सन्माननीय त्यांच्या खांद्याला खांदा लावून एकनाथ भाऊ कल्याणकर साहेब नगरसेवक पद नसताना सुद्धा, कुठलंही काही नसताना सुद्धा आमदार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून नगरसेवकाचे जे कामं असतात ते प्रभागामध्ये एकनाथ कल्याणकर साहेबांनी केलेले आहेत. त्यामुळे प्रभाग क्रमांक 1 मध्ये सर्व जनतेला आव्हान आहे की या काँग्रेस रूपी भारतीय जनता पार्टीच्या भूलतापाला न बळी पडता आपल्या सर्वसामान्य कार्यकर्ता जे उमेदवार दिलेले आहेत त्यांना आपण भरगच्च मताने विजयी करून आमदार साहेबांचं बळ वाढवावं आणि विकासाला आपल्या प्रभागात गती द्यावी. नक्कीच तर आपण पाहू शकता, विकासाला गती द्यायची असेल तर 4ही उमेदवाराला निवडून द्यावं अशी प्रतिक्रिया दिलेली पाहायला मिळते. प्रचाराची फेरी होताना पाहायला मिळते. नागरिकांच्या गाठीभेटी घेत आहेत. आणखी 2 उमेदवार आपल्या सोबत आहेत. बालाजी कल्याणकर यांनी सगळ्यात मोठं या प्रभागात काय काम केलेलं काय सांगू शकता? प्रभागातच नाही तर पूर्ण नांदेड शहरामध्ये माननीय कार्यसम्राट आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी एक काम केलेलं आहे. फक्त प्रभागाचा विचार न करता नांदेडमध्ये सर्वात मोठा 100 खाटांचा सरकारी दवाखाना या ठिकाणी त्यांनी आणलेला आहे. प्रभागासाठी त्यांनी
वॉकिंग ट्रॅक, जो की आज सकाळी तिथं बघला तर तुम्हाला चालायला जवळपास 1,500 ते 2,000 लोक तिथं सकाळी मॉर्निंग वॉक साठी जातात. तसेच नांदेड प्रभागामधलाच विचार करायचा गेला तर तरोडा नाका ते मालेगाव रोड पर्यंत हा रोड पूर्ण माननीय आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी केलेला आहे. शिव रोडचा रस्ता बघितला तरी तोही त्यांनीच केलेला आहे. तर माझी सर्वांना विनंती आहे की बालाजीराव कल्याणकर यांच्या सर्वांनी यांच्या पाठीशी उभे राहून त्यांचे हात बळकट करावे. नक्कीच आपण पाहितलं असेल बालाजी कल्याणकर यांच्या पायाला कधी पण भिंगरी असते, सतत नागरिकांच्या गाठीभेटी घेतात. त्यांची त्यांचा चिरंजीव पण त्यांचीच कॉपी आहे का? 100% आमदार साहेबांचे चिरंजीव आहे, त्यांचीच कॉपी आहे. ते देखील आमच्या सोबत आम्ही 4 उमेदवार व सुहास बालाजीराव कल्याणकर हे आम्ही 4 जण नाही का दिवस रात्र एक करून जनतेच्या सेवेसाठी फिरत आहे. 24 तास लोकांसाठी उपलब्ध आहे. कधी लोकांची सुख करावं की दुःख करावं आम्ही हाकेला धावून जाता. यासाठी आमदार बालाजी कल्याणकर साहेब तसेच जिल्हा प्रमुख उमेशजी मुंडे साहेब हे आमचे मार्गदर्शक आहेत, हे सगळे आमचे गुरु आहेत आणि आम्ही त्यांचे शिष्य असल्याने त्यांच्या पावलावरच चालल. नक्कीच तर आपण पाहितलं असेल एकंदरीत विरोधक म्हणतात राजा का बेटा राजा नाही बनेगा. राजा कोण आहे? विरोधकांचं काम असते टीका करणं. मी तुम्हाला पहिलेही सांगतोय, आम्ही फक्त राजा कोण आहे? जनता. विरोधकांचं काम असते टीका करणं. आता मला एक सांगा, हा लोकतंत्र आहे. सगळ्याला मी म्हणत नाही विरोधकांना, मला पण ही आहे आणि सगळ्यांनाच अधिकार आहे की एकदा जनतेपुढे जाणं. जनता ठरवल कोणाला निवडून द्यायचं कोणाला नाही. जनताला कळेल बा मी सक्षम असेल तर मला निवडून देईल, नसेल तर मला घरी बसवल. मलाच काय आमचं सगळं पॅनलच घरी बसवल. तर तसं म्हणणं गरजेचं नाही. तुम्ही जनतेपुढे जा. माझं म्हणणं उगा बसून बोलून काही होणार नाही. मला सांगा, आपण लोकतंत्रामध्ये हुकुमशाहीमध्ये आहात काय लोकतंत्रामध्ये आहे? अरे सगळ्याला अधिकार आहे उभं राहायचा. जनतेला कळेल ना बा कोण काम करेल, कोण सक्षम आहे, कोण हुशार आहे, कोण किती काय आहे, कोण शिकलेला आहे, कोण ही आहे. तर चलत राहते, बोलत राहतात. मी तुम्हाला पहिले म्हणलं बोलणारे बोलत राहतात. आपण फक्त कामातून उत्तर द्यायचं आणि जनतेचं प्रेम कमवायचं, एवढं लक्षात ठेवा. नक्कीच तर आपण पाहितलं असेल बालाजी कल्याणकर यांचे चिरंजीव होते. एकंदरीत विरोधक बोलत राहतात, त्यांचं काम आहे मी कामातून उत्तर देईल अशी प्रतिक्रिया दिलेली पाहायला मिळते. आणि आता येणाऱ्या काळामध्ये नागरिक कोणाला संधी देणार आणि महानगरपालिकेवर कोण्या पक्षाचा झेंडा फडकणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. देवा चपटे, DC9 मराठी न्यूज, नांदेड.